नांदगाव खंडेश्वर तालुक्यात इयत्ता 10वीच्या शालांत परीक्षेला सुरुवात झाली असून तालुक्यात 1631 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। प्रत्येक परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे परीक्षा सुरू असल्याचं गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। शैक्षणिक सत्र 2019 व 20 मधील 10वीची परीक्षा 3 मार्च पासून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 8ही परीक्षा केंद्रांवर सुरू झाली आहे। या परीक्षेत तालुक्यातील 1631 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। नांदगाव हायस्कूल व रामराव भोयर विद्यालय या दोन्ही परीक्षा केंद्रावर सुद्धा परीक्षा होत असून दोन्ही केंद्रांवर परीक्षा चांगल्या प्रकारे व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसंच कॉपीमुक्त अभियान राबवून ही परीक्षा सुरळीत पाडण्याचे प्रयत्न नांदगाव हायस्कूलच्या केंद्र संचालक सुहासिनी शेंडे करत असल्याचं सांगत आहेत। मी सुहासिनी संजीव शेंडे, मुख्याध्यापिका नांदगाव हायस्कूल आणि बोर्डची केंद्र संचालक आहे SSC बोर्डची। आणि आमचं हे सेंटर कॉपीमुक्त म्हणून आम्ही चालवत आहोत। कुठेही काही अशा प्रकारचा गैरव्यवहार आमच्या सेंटरवर दिसणार नाही आणि ते शांततेने कसं चालवता येईल, व्यवस्थित कसं चालवता येईल याचा आम्ही सतत प्रयत्न करू। आमच्या सेंटरवर एकूण 268 परीक्षार्थी बसलेले आहेत आणि नांदगावमध्ये 2 सेंटर आहेत, एक भोयर आणि एक आमचं 268। पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर तर्फे परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, केंद्र उपसंचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे सहाय्यक पर्यवेक्षकांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे। परीक्षा ह्या चांगल्या वातावरणामध्ये आणि सुरळीत पद्धतीने होण्याकरता व केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये असा आदेश सर्व परीक्षा केंद्रांच्या केंद्र संचालकांना देण्यात आला आहे। सर्व केंद्रांवर पूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे अशी माहिती गट शिक्षणाधिकारी प्रवीण खांडेकर यांनी दिली। शैक्षणिक सत्र 19-20 करिता इयत्ता 12वीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून इयत्ता 10वीची परीक्षा ही 3 मार्चपासून सुरू झालेली आहे। पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत इयत्ता 12वी करिता 6 परीक्षा केंद्र असून या परीक्षा केंद्रांवर 1431 विद्यार्थी हे यावर्षी परीक्षा देत आहेत। तर इयत्ता 10वी करिता एकूण 8 परीक्षा केंद्र असून या परीक्षा केंद्रांवर एकूण 1631 विद्यार्थी हे यावर्षी परीक्षा देत आहेत। सर्व केंद्रांवर केंद्र संचालक, उपसंचालक यांची नियुक्ती केलेली आहे। त्याचप्रमाणे सर्व केंद्रांकरिता सहाय्यक परिरक्षकांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे। परीक्षा ह्या चांगल्या वातावरणामध्ये आणि कोणताही गैरप्रकार न होता पूर्ण होण्यासाठी केंद्र संचालकांना सर्व आवश्यक सूचना दिलेल्या आहेत। तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या भौतिक सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्याकरिता सर्व केंद्र संचालकांना सूचित करण्यात आलेले आहे। या परीक्षेकरता सर्व विद्यार्थ्यांना पंचायत समितीच्या वतीने आणि शिक्षण विभागाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो। 10वीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेत भरभरून यश प्राप्त व्हावं अशा शुभेच्छाही पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर तर्फे देण्यात आल्या आहेत। उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।